छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आराध्य दैवत आहे. आपल्या आराध्य दैवताचा अपमान कोणताही शिवप्रेमी सहन करू शकत नाही. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात इतिहासाची मोडतोड करून आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अत्यंत चुकीचे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित होते. मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्यांचा विरोध न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा तसेच भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवा संघाच्या विरोधात 26 एप्रिल 2026 रोजी राजकमल चौक येथे तीव्र निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने याप्रसंगी करण्यात आली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज के सम्मान में कांग्रेस पार्टी मैदान में, छत्रपती शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, भोंदू बागेश्वरला महाराष्ट्रात बंदी घाला अशा घोषणांनी संपूर्ण परिसरात कडाकून विरोध व्यक्त करण्यात आलाय. काल परवा बागेश्वर भोंदू बाबा बाबा कसा भोंदू इसम यांनी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि RSSचे प्रमुख यांच्या उपस्थित शिवाजी महाराजांचा जो अपमान केला त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने इथे हे आंदोलन आयोजित केलेलं आहे. ही भारतीय जनता पक्षाची जुनी चाल आहे. त्यांच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि शिवाजी महाराजांवर कोणतीही आस्था नाही. पण ते काय करतात की असे पहिले कोश्यारी किंवा अशा लोकांचा काही खडा फेकून मारतात आणि समजा लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात प्रतिक्रिया समजा तीव्र असल्या तर ते शांत बसतात आणि प्रतिक्रिया समजा कमी असल्या तर मग हे यांच्या मनातलं बोलतात. आज भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनातला बागेश्वरांनी आपल्या तोंडून वदलेले आहेत. आम्ही त्याचा सर्व निषेध करतो. बागेश्वर हा भोंदू आहे हे सर्वांना माहीत आहे. अशा या महाराजाला महाराष्ट्रामध्ये बंदी घातली पाहिजे, अशा या महाराजावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा या महाराजाला हद्दपार केलं पाहिजे अशी आमची मागणी. 2 मिनिट ऑडिओ चेक करू द्या. 2 दिवशी नागपूरमध्ये भोंदू बागेश्वर यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे मोठा इतिहास महाराष्ट्राला आणि देशाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जसं आत्ताच सांगितल्याप्रमाणे की त्यांची सवय आहे, जे महापुरुष आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांची पहिले बदनामी करायची. याच्यात लोकांनी विरोध नाही केला तर मग आपल्या जे स्लीपर सेल आहे यांच्या माध्यमातून जे दाखवलेला खोटा इतिहास खरा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. त्यांनी रामदास स्वामींच्याबद्दल जे सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा 2 वेळा अभिषेक झाला. ते त्यांचे गुरु असते तर त्यांनी एकही वेळा कुठं बोलवलं नाही, महाराजांची भेट झाली नाही आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराज थकलेले होते. अरे शिवाजी महाराज कधीच थकले नाही. ते पूर्ण देशाला प्रेरणा देणारे महापुरुष होते. म्हणून हे भोंदू बागेश्वर महाराज याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि असे भोंदू महाराज या महाराष्ट्रात त्यांना बंदी घातली पाहिजे. हे BJP सरकार अशा भोंदू महाराजांच्या माध्यमातून महापुरुषांचा अपमान करण्याचा यांनी धंदा केलेला आहे. म्हणून शहर काँग्रेस कमिटीतर्फे इथं आज सुनील भाऊ, विलास भाऊ, मिलिंद भाऊ, अनिल भाऊ अग्रवाल, गुड्डूभाई हमीद यांच्या माध्यमातून, नितीनजी काळे यांच्या माध्यमातून आज आम्ही इथे एक आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनात माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, नितीन काळे, निलेश गुल्हे, संकेत कुलट, विनोद मोदी, हाजी नझीर खान, BK, नगरसेवक विक्की वानखडे, नगरसेविका अर्चना आत्राम, नगरसेविका सुनीता भेले, नगरसेविका राजश्री जढाळे, मैथिली पाटील, वंदना निरगुडे, किरण चांदवडकर, गुड्डू हमीद, सलीमभाई मीरावाले, अभिनंदन पेंढारी, भैयासाहेब निचळ, प्रदीप अरबट, दीपक हुंडीकर, विजय बर्वे, मनोज भेले, प्रभाकर वडसे, सुरेश रतावा, विजय वानखडे, संजय बोबडे, संदेश सिंघई, जितेंद्र वाघ, श्याम खेरडे, अशोक डोंगरे, संजय बोबडे, प्रकाश पाहुरकर,
प्रमोद इंगोले, विजय शिंदे, जितेश नाईक, अफजल चौधरी, डॉक्टर फिरोज, मोहम्मद शरीफ, संजय देशमुख, अनिकेत ढेंगडे, आकाश भगत, रणधीर कापसीकर, विजय केडिया, आकाश वळसे, राहुल साबळे, शंकर दिवटे, जुबेर खान, सूर्यकांत भालावी, SR धुर्वे, महेश लोंडे, जावेद भाई, अजूबाई ठेकेदार, कलीम शहा, अफजल पठाण, विजय खंडारे, सुरेश कोनजिया, अब्दुल रऊफ, प्रमोद कुचे, विजय लंगोटे यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेना दल, SNUI, इंटक, विविध विभाग व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.